मी आता 6व्यांदा नॉनस्टॉप मांजरसुंबा घाट चढली आहे। हे बघा, कामिनीताई नॉनस्टॉप 6 टाइम चढलेल्या आहेत। इथे अजून नवीन आहे, मनीषा आहे, शारदा आहे, ह्या फर्स्ट टाइम चढल्या आणि आम्ही आरती आणि मधुरा आहे ही आम्ही सेकंड टाइम चढलो आहोत। तर मला असं वाटतं की महिला हे कुठेच कमी नसतात आणि मी महापौर म्हणून जळगावच्या महिलांना आवाहन करू इच्छिते की आता आम्ही 60 लेडीज आहे, पण मला असं आवाहन करायचं आहे की पुढच्या वेळेस जास्तीत जास्त महिलांनी, माझ्या मैत्रिणींनी, माझ्या सखींनी आमच्यासोबत जुडावं आणि पुढची जी वारी राहील सायकल वारी, त्यामध्ये आपण पुरुषांपेक्षा महिला जास्त संख्येने राहूया। पहिल्या दिवसाच्या मावळतीला छत्रपती संभाजीनगरला अत्यंत थकलेल्या अवस्थेत पोहोचून स्ट्रेचिंग करून निवांत झोप घेऊन मी तयार झाले दुसऱ्या दिवसाच्या प्रवासाला। छत्रपती संभाजीनगर ते बीड मार्गे मांजरसुंबा। दिवसाची सुरुवात अर्थातच वॉर्मअप सेशन आणि राष्ट्रगीताने झाली। आकाश निर्भ्र, त्यामुळे सूर्यदेवाचे दर्शन, स्वच्छ हवा आणि सायकलिंगचा आनंद असा तिहेरी योग जुळून आला। 30 किलोमीटरच्या अंतराने टोल नाक्याजवळ थांबत नाश्ता केला। थोडं पुढे जात एका शेतावर थांबत झोकेचा आनंद घेतला आणि शेतात फेरफटका मारला। महापौर म्हणून मला जळगावचं जसं कल्याण व्हावं असं वाटतं, तसंच विठुरायांना साकडे घालेल की त्यांनी सर्व शेतकरी बांधवांचं कल्याण करू आणि पेरणी झालेले हे येत्या जे पुढचे पीक असतील ते पीक हंगाम त्यांना चांगला मिळावं, हेच विठुचरणी प्रार्थना। मग बराच टप्पा पार करत जेवणाच्या ठिकाणी पोहोचलो। ह्या ठिकाणी विठ्ठल रुक्माईची इतकी सुंदर मूर्ती आहे, जर त्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही तर नवलच। जेवणाच्या प्रतीक्षेत जरा आराम केला आणि झोप उघडली ती सहकाऱ्यांच्या टाळ भजनाच्या आवाजात। प्रसन्न झालेल्या मनाने जेवणाचा आस्वाद घेतला आणि निघाले दिवसाच्या शेवटच्या आव्हानाकडे, मांजरसुंबा घाट। आता खरी परीक्षा आहे, शेवटचा घाट आहे या जर्नीचा। कालचा अजिंठा आणि आज मांजरसुंबा। घाट तसा वर्णाचा नाही, पण मोठा चढ आणि हवेचा विरोध, त्यामुळे अवघड। माऊलीच्या ओढीने हा घाट मी पार केला। त्या आनंदात एक छोटासा रिंगण केला आणि सायकल वारीच्या दुसऱ्या दिवसाला निरोप दिला।